हाय फ्रेंड्स, तुमचं पुन्हा एकदा लर्नमेटवर सहर्ष स्वागत. आज आपण सेतू अभ्यास 10वी गणित दिवस 5 आणि 6 एकत्रित पाहणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. बघा, पहिला जो प्रश्न आहे, सेमीसाठी असो, इंग्रजी माध्यमासाठी असो किंवा मराठीसाठी, पहिल्यामध्ये टोटल 2 क्वेश्चन आहेत बघा. सब क्वेश्चन 2 उपप्रश्न आहेत. एक गुणाकाराचं गणित आहे आणि एक भागाकाराचं आहे. आणि दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये तेच आहे, परत एक गुणाकाराचं आणि एक भागाकाराचं. तर पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न तसा काही वेगळा नाही, फक्त पहिल्या प्रश्नाला तुम्ही वेगळ्या बाजूला सोडवायचं आहे आणि मग ऑप्शन चूज करायचं आहे, आणि दुसऱ्या प्रश्नात तुम्ही थेट सोडवत जायचं आहे. तर असे प्रश्न कसे सोडवायचे बघा. तर पहिला जो गुणाकाराचा प्रश्न आहे बघा, हा गुणाकाराचा प्रश्न आणि हा गुणाकाराचा प्रश्न एकाच पद्धतीने सोडवायचा आहे. मी एक तुम्हाला सोडवून दाखवतो आणि उरलेलं दुसरं तुम्ही स्वतः सोडवू शकता, किंवा मी परत सोडवून देईनच. फक्त तुम्ही पहिला क्वेश्चन सोडवून झाल्यानंतर मग पॉज करा व्हिडिओ आणि मग तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, आणि मग मी केलेल्या सोडवलेल्या उदाहरणाबरोबर ते मॅच करून पाहिलं तरी चालेल. तर बघा, पहिला जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये 3 वर्गमुळात 6 आहेत आणि 2 वर्गमुळात 2 आहे. तर गुणाकाराच्या वेळेला करायचं काय, करणीच्या बाहेर म्हणजे सर्टच्या बाहेर असणारे कोइफिशियंट जे आहेत, म्हणजे 3 आणि 2 बाहेरचे, त्यांना एकत्र करायचं गुणाकाराच्या रूपात. आणि रूटमध्ये म्हणजेच करणीमध्ये जे करणीत असणारे आहेत 6 आणि 2, त्यांचा गुणाकार सेपरेट करायचा. म्हणजे बघा, 3 2 6, 3 2 6, आणि आतमध्ये 6 2 12. हे आपलं प्राथमिक उत्तर झालं. आता हा पर्याय 6 वर्गमुळात 12 तुम्हाला दिसत नाही, कारण 12ची पुन्हा फोड होऊ शकते बघा. 12 म्हणजे 4 त्रिकम 12, 4 × 3. कारण 4चं वर्गमूळ 2 बाहेर पडतं, लक्षात घ्या. म्हणजे ज्यावेळी आपण 4चं वर्गमूळ 2 बाहेर काढणार त्यावेळी फक्त वर्गमुळात 3 शिल्लक राहणार आहे. म्हणजे 6 2 12 आणि 12 वर्गमुळात 3. हे पहिल्याचं उत्तर, जे तुम्हाला सी पर्यायात दिसतं बघा इथं. तर अशाच पद्धतीनं तुम्ही दुसऱ्यातलं पहिलं सोडवू शकता. व्हिडिओ पॉज करा आणि सोडवण्याचा प्रयत्न केला तरी चालेल, किंवा मी आता तुम्हाला ते सोडवून दाखवतो. थेट आपण दुसऱ्यातलं पहिलं घेऊया, म्हणजे आपल्याला पहिल्यातलं पहिलं आणि दुसऱ्यातलं पहिलं दोन्ही ॲट अ टाईम होऊन जातील. बघा, दुसऱ्यातलं पहिलं गणित आहे 4 वर्गमुळात 15 गुणिले 3 वर्गमुळात 3. तर इथं बघा, 4 आणि 3 यांचा गुणाकार एकत्र होईल, आणि वर्गमुळात 15 आणि वर्गमुळात 3 यांचा गुणाकार होईल, म्हणजे 15 त्रिक 45 होतील आणि 4 त्रिकम 12. पायरी समजून घ्या. इथं हवं तर तुम्हाला मी दुसऱ्या रंगाने दाखवतो. बघा, हे वर्गमुळात 15 आणि हे वर्गमुळात 3 यांचा गुणाकार इथं एकत्रित वर्गमुळात 15 × 3 केला आहे, आणि 15 त्रिक होतात किती, तर 45. आता जे आपण गुणाकार करतो ते गुणाकार जर तुम्हाला म्हणजे त्याचे अवयव पाडता येत असतील, व्यवस्थित फॅक्टराईज करता येत असेल, असं फॅक्टराईज करायचं की एकाचं रूट निघालं पाहिजे. म्हणजे बघा, आता 12 आहेतच इथं, 45 जे आहे म्हणजेच 45 आहे, त्याचा 9 45 होतं, म्हणजे 9 × 5. असंच का करायचं की एकाचं रूट निघतं, 9चं रूट निघतं, म्हणून तसं करायचं. 12 गुणिले, आता 9चं रूट किती, 3, 3 बाहेर येणार, वर्गमुळात 5, म्हणजे 12 त्रिक 36 वर्गमुळात 5. हे आपलं पहिल्याचं उत्तर, 36 वर्गमुळात 5. पूर्ण टर्म व्यवस्थित लक्षात घ्या. आपण गुणाकाराची 2 गणित आधी घेतलेत, म्हणजे पहिल्यातलं पहिलं आणि दुसऱ्यातलं पहिलं. आता आपण भागाकाराचं गणित पाहूया. भागाकारात सुद्धा तुम्ही असं करू शकता की मी एक सोडवतोय ते पहा, आणि मग दुसरं तुम्ही स्वतःहून सोडवू शकता. मी तशी दोन्ही सोडवून देणार आहेच. बघा, दुसरं गणित, हे गणित बघूया आपण. 6 वर्गमुळात 12 भागिले 3 वर्गमुळात 6.
तर भागिले म्हणजे छेद लक्षात घ्या, 6 वर्गमुळात 12 छेद 3 वर्गमुळात 6 असं करायचं. नंतर काय करायचं, 6/3 आहे तसं आणि वर्गमुळात कॉमन चिन्ह द्यायचं 12/6 लक्षात घ्या. आता भाग जातो बघा, 3 दोन्ही 6, 2 बाहेर आलं आणि आतमध्ये सुद्धा वर्गमुळात 6 एके 6 आणि 6 दोन्ही 12. इथं सुद्धा तसंच झालं ना, 3 एके 3 आणि 3 दोन्ही 6 लक्षात घ्या. 2 वर्गमुळात 2 हे आपलं उत्तर आलं, जे पर्याय क्रमांक ए मध्ये आहे बघा. असं तुम्ही दुसऱ्यातलं दुसरं सुद्धा आता व्हिडिओ पॉज करून सोडवण्याचा प्रयत्न करा. आता मी कंटिन्यू सोडवून देतोय तुम्हाला. बघा, दुसऱ्यातलं दुसरं बघतोय आपण. 8 वर्गमुळात 28 भागिले 2 वर्गमुळात 7. तर इथं बघा, 8 वर्गमुळात 28 2 वर्गमुळात 7 असं करायचं. त्यानंतर 8/2 आणि वर्गमुळामध्ये 28/7 असं करायचं. नंतर भाग घालवायचा, बेंचोक 8 म्हणजे 4 बाहेर येईल आणि वर्गमुळातमध्ये सुद्धा 7×4 = 28 4 वर्गमुळात 4 म्हणजे याचं उत्तर इथं आहे बघा, 4 वर्गमुळात 4 दुसऱ्यातलं दुसऱ्याचं उत्तर. आता पुढचा प्रश्न 5व्या दिवसाचा क्वेश्चन नंबर 2. तर बघा, इथं पुन्हा तेच आहे, एक गुणाकाराचं आणि एक भागाकाराचं गणित आहे आणि नंतर तिसरा जो प्रश्न आहे, रॅशनलाइज करा म्हणजेच करणी चिन्ह काढण्याचा प्रयत्न करा असं सांगितलेलं आहे. म्हणजे करणी चिन्ह आपल्याला काढायचं आहे. तर ते कसं काढायचं ते तुम्हाला मी सांगतो. तर पहिला प्रश्न आधी घेऊया. पुन्हा गुणाकाराचाच आहे, तुम्ही स्वतः सोडवू शकता आणि नंतर माझ्या उत्तराशी तुम्ही कन्फर्म करा. बघा, 4×3 आहे तसं होणार आणि वर्गमुळात 15×3. पुढच्या पहिला 4 त्रिकम 12, त्यानंतर 15 त्रिक किती होणार 45. नंतर 45ची फोड होणार 9×5 = 45. 9चं वर्गमूळ 3 बाहेर येणार लक्षात घ्या, कारण ती पूर्णवर्ग संख्या आहे. वर्गमुळात 5. 12 × 36 36 वर्गमुळात 5 हे आपलं गुणाकाराचं उत्तर होणार पहिल्याचं. 36 वर्गमुळात 5. आता भागाकाराचं गणित पाहूया. बघा, 8 वर्गमुळात 28. आता हे तर गणित मागं सोडवल्यासारखं वाटतं आपल्याला. आणि 2 वर्गमुळात 7. तर 8/2 वर्गमुळात 28/7 म्हणजे 4 वर्गमुळात 4. हे तुम्हाला हवं तर दाखवूया. तेच गणित आहे बघा इथं दुसरं. आता आपण ऑलरेडी तिथं सोडवलं आहे, पुन्हा एकदा मी तुम्हाला ते सोडवून दाखवलेलं आहे. पाठीमागच्या पानावर इथं फोटोमध्ये आलेलं आहे. तिसरा जो प्रश्न आहे तो बघा, मेन प्रश्न, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. छेद याचा आहे ना, तो आपल्याला रूट सोडून करायचा आहे. याला रॅशनलाइज म्हणतो आपण, म्हणजे परिमेयीकरण म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. तर परिमेयीकरण कसं करायचं बघा, हे 2 प्रश्न आपण पुन्हा सोडवून दाखवले तर डबल. बरं, 1/वर्गमुळात 11 याचं परिमेयीकरण करा म्हटलं तर काय करायचं, जी वर्गमुळात असणारी संख्या आहे, उदाहरणार्थ वर्गमुळात 11, तिला अंशात आणि छेदात गुणाकारात आणायचं. स्टेप बघा, म्हणजे वर्गमुळात 11ने अंश आणि छेदाला गुणायचं तुम्ही. याचा फायदा काय होईल, 1 आणि वर्गमुळात 11 यांचा गुणाकार वर्गमुळात 11 होईल अंशामध्ये आणि वर्गमुळात 11 आणि वर्गमुळात 11ची किंमत होईल 11. हे तुमचं उत्तर होईल, वर्गमुळात 11/11. हे पहिलं गणित. दुसरं बघा, हे गणित सोडूया आपण आता. इथं 2 नंबरचं. इथं 3 आणि 5 वर्गमुळात 7 आहेत. तर इथं बघा, वर्गमुळात 7 आपल्याला घालवायचे आहेत कारण तेच करणीमध्ये आहेत. तर वर्गमुळात 7ने अंशाला आणि वर्गमुळात 7ने छेदाला गुणायचं. म्हणजे अंशामध्ये काय होईल, 3 वर्गमुळात 7 आणि छेदामध्ये होईल 5 वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7. म्हणजे 3 वर्गमुळात 7 हा आपला अंश येईल आणि छेदामध्ये 5
गुणिले 7 होतील बघा, कारण वर्गमुळात 7 आणि वर्गमुळात 7 यांचा गुणाकार 7 होईल. म्हणजे अंशामध्ये 3 वर्गमुळात 7 आणि छेदामध्ये 5 7 ते 35. हे आपलं उत्तर होईल. हा आपला दिवस क्रमांक 5 होता. 5मध्ये आणखी एक्झरसाइज एक आहे, तो सोडवून दाखवतो. अ, परत गुणाकाराचंच गणित आहे बघा. तर आता तुम्हाला बऱ्यापैकी हे माहिती झालं आहे की 3 गुणिले 2 करायचं आणि वर्गमुळात 6 गुणिले 2 करायचं. 3 दोन्ही 6, वर्गमुळात 12. इथे बघा 12ची फोड होऊ शकते पुन्हा, म्हणजे अशी फोड की ज्याचं एकाचं वर्गमूळ निघेल. 4 त्रिकम 12 केलं तर 4चं वर्गमूळ निघतं की 2. तर 6 गुणिले 2 करायचं, कारण 4चं वर्गमूळ 2 म्हणून बाहेर गेलं. 3 आहे तसे, म्हणजे उत्तर आलं 12 वर्गमुळात 3. पुढचा प्रश्न बघा. आता 12 वर्गमुळात 3ला आपण ऑप्शन देऊया. इथं 12 वर्गमुळात 3 आपण आत्ता काढलेलं उत्तर आहे. दुसरा प्रश्न भागाकाराचा आहे बघा. 6 वर्गमुळात 12, 3 वर्गमुळात 6, 6/3 आहे तसे लिहायचे. या स्टेप तुम्ही एकाखाली एक करायचे. इथं मी समोर जागा आहे म्हणून समोर करतोय. तुम्ही एकाखाली एक आणायचे. पुढच्या पहिल्या बघा, 6/3 ला भाग जातो. 1 मिनिट. 6/3 ला भाग जातो 3 दोन्ही 6, 3 एके 3 आणि 3 दोन्ही 6, म्हणजे 2 आला अंशात. आणि इथं 6 एके 6 आणि 6 दोन्ही 12, वर्गमुळात 2, 2 वर्गमुळात 2 असं आपलं उत्तर आलं. त्यानंतर बघा, हे ऑलरेडी आपण प्रश्न सोडवलेला आहे. ओके, डे 6मध्ये जाऊया. 6वा दिवस. तर 6व्या दिवसामध्ये बघा, इथं तुम्हाला इंग्लिशमध्ये दिलेलं आहे आणि नेक्स्ट पुढच्या पेजवर मराठीमध्ये सुद्धा दिलेलं आहे. मी तुम्हाला मराठीसुद्धा क्वेश्चन दाखवतो आणि इंग्रजीसुद्धा दाखवतो. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या आंतरकोनाच्या जोडीतील एका कोनाचे माप 45 अंश असेल तर दुसऱ्या कोनाचे माप किती? तर आता मराठीतला प्रश्न झाला. इंग्लिशमधला बघा, अ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट टू पॅरलल लाईन्स इफ द मेजर ऑफ वन ऑफ द इंटेरियर अँगल इज 45 डिग्री देन द मेजर ऑफ अनदर अँगल इज डॉट डॉट. तर कसं सोडवायचं बघा. आपण एक 2 पॅरलल लाईन घेऊया आणि तिला एक ट्रान्सव्हर्सल काढूया, म्हणजे छेदिका काढूया. आणि आंतरकोन म्हणजे कुठले? इथले आणि इथले, हे 2 आंतरकोन असतील किंवा हे 2 आंतरकोन असतील. तर एक आंतरकोन जो आहे तो आहे 45. एका आंतरकोणाचं माप 45, दुसऱ्याचं किती असं विचारलं आहे. तर लक्षात घ्या, आंतरकोन समजा ए आणि बी असतील तर समांतर रेषांना छेदणाऱ्या छेदिकेचे आंतरकोन जे असतात ते एकमेकांचे पूरक असतात, म्हणजे 180 अंश त्यांची बेरीज होते. हे आंतरकोनांचे प्रमेय आहे. मग आता पहिल्याचं माप तुम्हाला 45 दिले आणि दुसऱ्याचं माप समजा दिलेलंच नाही आहे, ते आपण बी म्हणूया. पहिल्याचं बघा 45 आणि दुसऱ्याचं बी. ए आणि बी पैकी ए दिलं आहे 45, लक्षात घ्या. 180. आता 180 वजा 45 असं होणार, अधिक 45 तिकडे गेल्या काय होतील? वजा 45. आता 180मधनं 45 गेल्यावरती 135 राहतील, 135 अंश. 180मधून 45 गेल्यावर 135 राहतात. तर हा आपला ऑप्शन नंबर सी आहे बघा, 135 अंश. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया दुसरा. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असतात. आता तुम्हाला इंग्लिश मिडियमला माहिती आहे की 2 पॅरलल लाईन आहेत आणि त्यांना इंटरसेक्ट करणारी जी ट्रान्सव्हर्सल असते ती लक्षात घ्या. यावर बेस्ड क्वेश्चन आहे. होणाऱ्या व्युत्क्रम कोणांच्या जोड्या. तर व्युत्क्रम कोण बघा, व्युत्क्रम कोणांना आपण म्हणतो अल्टरनेट अँगल्स. व्युत्क्रम कोण म्हणजे अल्टरनेट. अल्टरनेट बघा, हे अल्टरनेट, हे अल्टरनेट, 2 अल्टरनेट क्रॉसमध्ये बघायचे. बघा आता एकच पेअर बघूया आपण आपल्या लक्षात येण्यासाठी. हे इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आहेत, लक्षात घ्या. तर यामध्ये एका कोणाचे माप 85 दिले, 85. एकाचं माप दिलेलं आहे 85 डिग्री आणि दुसऱ्याचं विचारलं. हे सुद्धा तुम्ही ए आणि बी पद्धतीनं सोडवू शकता. पण जो थेरम आहे, प्रमेय जे आहे म्हणजे व्युत्क्रम कोणांचे प्रमेय, त्याचं काय आहे,
तर जे व्युत्क्रम कोण असतात ते एकरूप असतात, म्हणजे अँगल ए आणि अँगल बी हे एकरूप असणार आहेत, लक्षात घ्या. म्हणजे ए आणि बी इफ दे आर अल्टरनेट अँगल्स तर ते एकरूप असणार आहेत. ह्याला रिझन काय, तर व्युत्क्रम कोणांचे प्रमेय. व्युत्क्रम कोणांचे प्रमेय. तर आता बघा, ए तुम्हाला दिलेला आहे 85, मग बी पण ऑटोमॅटिक काय होणार 85. इथं काही तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवायची गरज नाही, फक्त मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी इथं दाखवतोय. तो सुद्धा 85च येणार. 85 हा इथं ऑप्शन नंबर डीमध्ये आहे बघा, 85. कारण व्युत्क्रम कोणांची जोडी एकरूप असते, म्हणजेच अल्टरनेट अँगलची जी पेअर असते कॉन्ग्रुएंट असते. 85ला 85 येणार. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, तिसरा. बघा, त्रिकोण पी क्यू आरमध्ये कोण क्यू 70 अंश आहे, आर 45, तर पीचं माप काढा. आता तुम्हाला माहिती आहे की त्रिकोणामध्ये 3 कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. तुम्ही ह्याला अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल सुद्धा म्हणता. बघा, परत सांगतो, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. इंग्लिशमध्ये तुम्ही सांगू शकता अँगल सम, SUM सम, अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. आता यामध्ये आपण मेजरमेंट भरूया. बघा, अँगल पी दिलेलं नाही आहे, क्यू दिलेला आहे 70 अंश, त्यानंतर आर 45 दिला आहे आणि हे 180 अंश आहेतच. आता करायचं काय, आपण 70 आणि 45 यांची बेरीज करायची. 70 आणि 45 झाले 115, ती तिकडं वजा म्हणून पाठवायची. 180 वजा 115, 180 अंशातून 115 अंश घालवायचे. तर कोण पीची किंमत तुम्हाला येईल 65 अंश. म्हणजे इथं ऑप्शन नंबर ए. तिघांची मिळून बेरीज किती झाली पाहिजे, 180 अंश. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, शेवटचा यातला, चौथा. दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या आंतरकोनाच्या जोडीतील कोणांची मापे 79 व 99 आहेत, तर त्या रेषा समांतर आहेत का, असा प्रश्न थोडक्यात आहे. बघा, दोन लाईन पॅरलल आहेत. आंतरकोन जे आहेत ते बघा, आंतरकोन म्हणजे हा आणि हा. यामधला एक दिला आहे 79 म्हणजे 79 आणि दुसरा दिला आहे 99. जर यांची बेरीज 180 झाली तर ते समांतर असतील, अन्यथा छेदणाऱ्या म्हणू शकतो तुम्ही, म्हणजे 2 नंबर पर्याय घेऊ शकतो आपण. बेरीज करून बघूया. 9 आणि 9 18, हातचा 1, 8 आणि 9 17. तर बेरीज 178 झालेली आहे बघा. म्हणजे ह्या रेषा परस्परांना छेदणाऱ्या असणार आहेत, कारण त्यांची बेरीज 180 होत नाही. जर झाली असती बेरीज 180 तर त्या लाईन एकमेकाला पॅरलल झाल्या असत्या, म्हणजे समांतर झालेल्या असत्या. लक्षात घ्या, छेदणाऱ्या म्हणजे इंटरसेक्टिंग लाईन्स. इंग्लिश मिडियमवाले लक्षात घ्या, एचं तुम्हाला पॅरलल असणार आहे ऑप्शन, बीचा असणार आहे इंटरसेक्टिंग. एकदा कन्फर्म करूया आपण बॅक साईडला. बघा, इंटरसेक्टिंग असा ऑप्शन आहे. बघा, दोघांची बेरीज बघायची करून, ती जर 180 झाली आंतरकोणांच्या बाबतीत तर समजायचं ते पॅरलल आहेत, 180 नाही झाली तर इंटरसेक्टिंग आहेत. पहिला आपला हा प्रश्न झालेला आहे. दुसरा प्रश्न बघा, इथं एक डायग्रॅम दिले आणि फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत. तर लक्षपूर्वक बघा. पहिल्यांदा तुम्हाला सांगितलेलं आहे की एल आणि एम ही पॅरलल लाईन आहे. ही एल आहे आणि ही एम आहे, दे आर पॅरलल टू इच अदर अँड एन इज द ट्रान्सव्हर्सल. एन ही काय आहे, ट्रान्सव्हर्सल आहे. यातल्या डीचं माप तुम्हाला 70 दिले, ही माहिती लक्षात घ्या. डीचं माप 70 अंश आहे. डीचं माप 70 अंश. आता डी आणि एफ डी आणि एफ हे इक्वल आहेत. इथं दिले तुम्हाला डी आणि एफ इक्वल. त्याचं रिझन सांगायचं आहे. तर हे तर व्युत्क्रम कोण आहेत, व्युत्क्रम कोणाचे प्रमेय, व्युत्क्रम कोणाचे प्रमेय हे तुम्ही मराठीवाल्यांनी लिहायचं आहे. सेमीवाल्यांनी काय लिहायचं, तर अल्टरनेट अँगल थेरम, अल्टरनेट अँगल्स थेरम. फक्त अल्टरनेट अँगल्स लिहिलं तरी चालतं. अल्टरनेट अँगल्स हे सेमीवाल्यांनी आणि इंग्लिशवाल्यांनी लिहायचं. जर डी 70 असेल तर एफ सुद्धा किती होणार, 70.
डी 70 असेल तर एफ 70, कारण ते व्युत्क्रम आहेत, बरोबर आहे, 70 अंश. एफ आणि जी, आता एफ आणि जी कुठं आलं बघा, एफ आणि जी इथं, एफ आणि जी बघा, परत व्यवस्थित राऊंड करतो तिथं बघा, एफ आणि जी हे रेषीय जोडीतील कोण आहेत, कारण ते एका रेषेवर आहेत. मग रेषीय जोडीतील कोणांची बेरीज किती असते, तर ती असते 180. आता एफ 70 आहेच, एफ आणि जीची बेरीज 180 झाली पाहिजे, कारण रेषीय जोडीतील कोण आहेत, 180, 180. मग आता जी म्हणजे काय येणार, तर 180 मायनस 70 म्हणजे 110, 110 अंश येणार, कारण 70 जे बेरजेत आहेत ते वजाबाकीत जाणार, 180 वजा 70 म्हणजे उत्तर येणार 110 अंश. पुढचा प्रश्न बघा, डे 6 मधलाच पुढचा प्रश्न. तर इथं तुम्हाला पुन्हा एक डायग्रॅम दिलेली आहे आणि काय काय सांगितले बघा, इन फिगर मेजर्स ऑफ सम अँगल्स आर शोन. एकाचं माप दिलेलं आहे, वरच्याचं 130, खालच्याचं 50 दिले आणि बाकीचे दोन जे आहेत त्यांना एक्स आणि वाय मांडलेलं आहे. तुम्हाला ते फाइंड करायचे आहेत, शोधायचे आहेत एक्स आणि वाय. आणि शो दॅट लाईन यल पॅरलल लाईन यम. ॲक्च्युली ही एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, सोडवायची आपल्याला. आता अँगल एक्स येणार 130, कारण तो 130चा ऑपोजिट अँगल आहे, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल म्हणतो आपण त्याला, विरुद्ध कोण आहे. मराठीमध्ये याचं ज्यावेळी तुम्ही बघाल त्यावेळी काय असणार आहे, विरुद्ध कोण हे कारण असणार आहे. वाय हा 50 दिला आहे, वाय हा 50. आता तो ॲक्च्युली गिवन आहे, गिवन दिलेला आहे, म्हणजे आपण ज्याला पक्ष म्हणतो दिलेला आहे, किंवा त्याला पण आपण कारण देऊ शकता, कारण वाय 50 होणार तुम्हाला माहीत आहे. एक काम करा, गिवन न देता वरचंच जे प्रॉपर्टी आहे ती कॉपी करा, प्रॉपर्टीज ऑफ ऑपोजिट अँगल, कारण हा 50चा वाय हा ऑपोजिट आहे, लक्षात घ्या. आता अँगल इथं थोडी त्यांची प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे बघा. अँगल एक्स त्यांनी दिलेला आहे अँगल प्लस एक्स 50 आणि चौकोन दिला आहे प्लस डॉट डॉट आणि पुन्हा 50 दिलेला आहे. तर इथं त्यांना एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे बघा, एक्स आणि 50 यांची ॲडिशन 180 होते, लक्षात घ्या. इथं मी तुम्हाला हे चुकलं आहे त्यांचं पूर्ण स्टेटमेंट, ते तुम्हाला दाखवतो. एक्स आणि 50 यांची ॲडिशन किती होणार, 180, कारण हे इंटेरियर अँगल्स आहेत. म्हणून एक्स आणि आत्ता आपल्याला काढलेला 50 ह्यांची पेअर काय झालेली आहे, इंटेरियर झालेली आहे. मग एखाद्याची इंटेरियर पेअर एखाद्या लाईनमध्ये ज्यावेळी ट्रान्सव्हर्सल येते, जर ती इक्वल आली तर तुम्ही त्या लाईन्स डायरेक्ट काय सांगू शकता, पॅरलल आहेत म्हणून सांगू शकता. डायरेक्ट त्या लाईन्स आपण पॅरलल आहेत म्हणून सांगू शकतो. आणि याला जे रिझन आहे ते इंटेरियर अँगल टेस्ट असं देऊ शकतो, इंटेरियर अँगल टेस्ट, किंवा मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला आंतरकोन कसोटी असं तुम्ही नाव देऊ शकता तिला. तर हे रिझन सांगितलं इथं. ह्यांची जी दोन स्टेटमेंट आहेत ती तुम्ही कट करू शकता. त्यानंतर तिसरा यातला प्रश्न बघा, तुम्हाला एक डायग्रॅमवरती दिलेली आहे, बी 50 दिलेलं आहे, म्हणजे बीचं मेजरमेंट किती दिलं आहे, 50. यावरून आपल्याला ए क्यू आर आणि एस काढायचं आहे. तर बघा ए कसं काढता येईल, तर ए आहे लेफ्टला इथंच, रेषीय जोडीतील कोण आहे, रेषीय जोडीतील कोण म्हणजेच अँगल्स इन लिनियर पेअर. आता हे जे अँगल्स इन लिनियर पेअर आहेत, 50 असेल तर ते 130 असणार, कारण टोटल ॲडिशन व्हायला पाहिजे 180, म्हणजे एचं मेजरमेंट किती येणार, 180. याला रिझन लक्षात घ्या, रेषीय जोडीतील कोण अँगल्स इन लिनियर पेअर. पुढचं क्यूचा विचार जर आपण केला तर बघा, बी आणि क्यू हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. करस्पॉन्डिंग म्हणजे ज्याला आपण संगत कोण म्हणतो, तर 50चं संगत 50च येणार, म्हणजे क्यूचं मेजरमेंट येणार 50 डिग्री, लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा विचार करूया, रिझन पण लक्षात घ्या, संगत कोण म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स. आरचा विचार करा, तर आर बघा, आर जो अँगल आहे तो आर क्यूशी कसा असणार आहे,
रेषीय जोडीतील क्यू आणि आर हे रेषीय जोडीतील कोण आहेत. मी हे सगळं घालवतो आणि पुन्हा दाखवतो बघा. क्यू आणि आर हे रेषीय जोडीतील कोण आहेत. त्यामुळे क्यू किती काढला होता आता आपण 50, तर आर सुद्धा 130 होणार कारण रेषीय जोडीतील कोण आहे. आर हे 130 होणार. याला आणखी एक रिझन सांगतो तुम्हाला. ए तुम्ही 130 काढला होता, याचा हा व्युत्क्रम आहे म्हणजे कुठला क्यू. क्यू हा आरचा इथला संबंध आपण मिटवूया बघा. हा आर आणि हा ए हे व्युत्क्रम आहेत, लक्षात घ्या. यांना बाह्य व्युत्क्रम कोण म्हणतो, म्हणजे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स आहेत ते सुद्धा इक्वल असतात. म्हणजे आरचं माप किती होणार 130 डिग्री. आणि शेवटचं विचारलेलं आहे अँगल यस. आता अँगल यस हा क्यूचा अपोजिट आहे बघा, क्यूचा अपोजिट. आता क्यूचं आपण मेजरमेंट काढलं होतं 50, म्हणून यस पण किती येणार तर 50 डिग्री. 50 ऑपोजिट अँगल म्हणजेच विरुद्ध कोण आहे तो क्यूचा, तो क्यूच्या आधाराने आपण काढू शकतो. इथं थोडक्यात काय, एकदा तुम्हाला मेजरमेंट मिळाले, हे बघा हे 50 मिळालं, हे 130 मिळालं, तर सगळे 50 130 50 130 सोडून दुसरं कुठलंही मेजरमेंट मिळत नाही बघा. 50 इथं 50 इथं 50 इथं 50 दाखवतो बघा. बी डी क्यू आणि एस हे 50 झाले. ए 130 आहे म्हणजे सी 130, पी 130, आर 130 हे लक्षात घ्या. आता शेवटचा क्वेश्चन आहे यातला. आकृतीमध्ये रेषा एल आणि ही रेषा पी आणि क्यू यांची छेदिका आहे. म्हणजे पी आणि क्यू ह्या पॅरलल लाईन आहेत आणि आर ही ट्रान्सव्हर्सल आहे. लक्षात घ्या M58 दिले, M58 N121 आहे. तर हे इंटेरियर कधी होतील, ज्यावेळी यांची ॲडिशन किती होईल 180 होईल. आता आपण करून बघूया. 58 आणि 121 यांची ॲडिशन करून घेऊया. तर ह्यांची ॲडिशन होते 179. 179 179 होते, म्हणजे 180 होते का नाही. आंतरकोनांच्या मापांची बेरीज ही 180 झाली तर आपण सांगू शकतो की त्या लाईन्स पॅरलल आहेत. तर इथं नॉट इक्वल टू 180 करूया. नॉट इक्वल टू 180 म्हणजेच थोडक्यात काय सांगतो बघा इथं मी तुम्हाला पुन्हा एकदा. तर अँगल यम आणि अँगल एन यांची ॲडिशन जी आहे इज नॉट इक्वल टू 180. देअरफोर लाईन पी बघा, रेषा पी पॅरलल चिन्ह काढायचं आणि क्रॉस करायचं लाईन क्यू. आणि रिझन जे आहे तुमचं ते काय सांगायचं, इंटेरियर अँगल टेस्ट. रिझन बघा, इंटेरियर अँगल टेस्ट. मराठीमध्ये कसं होणार तर आंतरकोन कसोटी. मराठीमध्ये पण लिहून दाखवतो बघा, आंतरकोन कसोटी. बघा ज्यावेळी तुम्हाला पॅरलल प्रूव्ह करायचं असतं, रेषा पॅरलल आहे ते असं सिद्ध करायचं असतं, त्यावेळी कसोटी हा शब्द वापरायचा. आणि पॅरलल लाईनवरून अँगल्स दाखवायचे असतील, म्हणजे आंतरकोन असतील किंवा व्युत्क्रम कोण असतील, संगत कोण असतील, त्यावेळी ते प्रमेय असतं. ठीक आहे, हे इंग्लिशमध्ये तुम्हाला इथं दिलेलं आहे बघा, सेम पॅटर्न आहे. तर आपला हे 10वीचं 5 आणि 6 हे 2 दिवस आपण आता संपवलेत. तुम्हा मराठी मीडियमवाल्यांना किंवा सेमीवाल्यांना जर पेपर हवे असतील, ब्रिज कोर्सचे आत्ताचे प्री टेस्टचे झालेले किंवा पूर्ण आता 30 दिवसांचा सेतू अभ्यास जर तुम्हाला हवा असेल बघा, सेतू अभ्यास जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही काय करायचं, MAA.AC.in असं गुगलवरती सर्च करा. तिथे तुम्हाला पुनर्रचित सेतू अभ्यास असं येईल 2022-23. ते डाउनलोड करायला येईल तुम्हाला आणि त्यामध्ये तुम्ही तुमचं मीडियम सिलेक्ट करायचं, म्हणजे माध्यम मराठी असेल इंग्रजी असेल. सेमीवाल्यांनी इंग्रजी करायचं गणितासाठी. त्यामध्ये तुमचा जो सब्जेक्ट आहे, ज्या सब्जेक्टची तुम्हाला PDF हवी आहे ती डाउनलोड करून घ्यायची. 2 ऑप्शन असतात, सेतू आणि प्री, म्हणजे प्री टेस्ट. तर तुम्ही सेतूच्या खाली, तुम्हाला आता पूर्ण 30 दिवसांचा कोर्स हवा त्यामुळे सेतूच्या खाली क्लिक करायचं, तुम्हाला ती फाईल डाउनलोड होईल. आणि मी आता जे शिकवले तुम्हाला दिवस 1 ते 6 ते तुम्हाला त्यात येतील. काय शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. तर आजचा आपला हा व्हिडिओ संपलेला आहे. आपण 6 दिवस कवर केलेत बघा.
धन्यवाद.